मंडळी नमस्कार. तर आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये, नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहा. तर आज मी चाललो आहे राहुरी येथे कृषी विद्यापीठामध्ये. तिथे आहे पहा फुले कृषी महोत्सव 2026 आणि आजच्या तारखेमध्ये थेट पीक प्रात्यक्षिके आणि शिवार फेरी आणि कृषी प्रदर्शन असं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि विनामूल्य प्रवेश आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला शेतीविषयी काही माहिती भेटते का, यासाठी आपण तिथे जात आहोत आणि काय काय तिथं नवीन आहे, काही वैशिष्ट्यपूर्ण असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा. मंडळी माझा एक मित्र येत आहे आणि त्याच्यासोबत मी जात आहे. चला आता मग. तर मंडळी इथं प्रदर्शनात आलो आहे, रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आता पुढे जात आहोत. काय काय दिसतंय ते तुम्हाला दाखवतो. तर मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. अजून उद्घाटन वगैरे झालेलं दिसत नाही मला. हा सर्व परिसर पीक प्रात्यक्षिक वगैरे इथं केलेलं आहे पहा. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊया, पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मार्गदर्शक असेल. तर मंडळी करडई पिकाचे वाण इथं आपल्याला दिसत आहेत. आता मी तुम्हाला दाखवतोय. हा पहा PKV पिंक आणि हा वाण आहे पहा, किती वाढ झालेली आहे. तर मंडळी अशा स्वरूपाची करडई मी कधी पाहिली नव्हती पहा, एवढ्या उंचीची. तर हा वाण आहे. असेच मी आता तुम्हाला प्रत्येक वाण दाखवतो, बोलण्यापेक्षा दाखवण्याचं काम करतो. SSF 708 हा वाण. उंची आणि बोंडांची संख्या. बोंड अजून परिपक्व नाही. हा भीमा वाण करडईचा. याची उंची देखील चांगली वाटते पहा. करडई फुले किरण. आणि मंडळी या बोर्डवर पहा QR कोड दिसतोय. आणि जर तुम्हाला या वाणांची अधिक माहिती लागत असेल तर मला वाटतं विद्यापीठाच्या साईटवर पाहायला भेटेल. आणखी एक वाण SSF 658 आणि पहा त्याच्या आजूबाजूची ही करडई. तर मंडळी हे पहा, हे वाण आहे पण याला मावा वगैरे दिसतो इथं. सिद्धी वाण करडईचा. हा करडईचा कुसुमा वाण आणि त्याविषयी अधिक माहिती आहे पहा. हा वाण पहा. फुले भिवरा वाण. फुले निरा वाण. मंडळी आपण जसजसे त्या तिकडनं वाण पाहत आलो तसं या इकडचे जे वाण आहेत यांची उंची वाढत गेलेली आहे पहा. SSF 733. तर मंडळी या ठिकाणी अनेक प्रकारचे वाण आहेत. आता प्रत्येक वाण मी जिथं जसं सोयीनुसार जातोय तसं तुम्हाला दाखवतोय.
हे पहा, जवळ दिसतंय. आणि हे पहा, हे जवस इकडे जास्त वाढलेलं आहे. हे जवसाची बोंड आणि हा वाण आहे PKV-NL 260. इकडे गव्हाचा वाण आहे पहा. वाण आहे फुले समाधान आणि अशा स्वरूपाचा हा वाण आहे. एवढी उंची दिसते, मस्त वाण दिसतोय बरं. उंची वगैरे चांगली आहे, उंबी देखील लांब दिसते आणि प्रत्येक रोपाने चूड देखील पहा कशी केलेली आहे. खालपासून जाड काड्या आहेत. हा दुसरा वाण आहे फुले शाश्वत. एक से बढ़कर एक वाण इथं दिसत आहेत. पण आता प्रत्यक्षात उत्पन्न वगैरे किती काय याचं आपल्याला सांगता येत नाही. इथं बोर्डवर त्यांनी माहिती दिलेली आहेच, पण प्रत्येक क्षेत्राचा जमिनीचा फरक असू शकतो. इकडे ही मोहरी पहा आणि मोहरीचा हा वाण आहे TAM 108-1. अधिक उत्पादन देणारा वाण व तेलाचे प्रमाण 40%. हे पहा, ही अशी मोहरी. फुले सुरवी, हिरवा चारा म्हणून गिन्नीसारखा हा प्रकार दिसतोय. फुले हरिता हा देखील. इकडे हा गव्हाचा वाण आहे खपली गहू DDK 2971. अशा स्वरूपाचा गहू आहे बा. आणि या गावाची विशेषता मला तर वाटतं चूड खूप जास्त केलेली आहे. DDK 1029. इकडे पुढे जवळ दिसतंय पण तिथं काही बोर्ड वगैरे नाहीये. सूर्यफूल. फुले सात्विक. बिस्किटे बनवण्यासाठी हा वाण वापरला जातो. अतिशय उत्कृष्ट वाण. उंची पहा या वाणाची. NIDW 1149. हा वाण. पानांचा आकार पाहिला का तुम्ही? एवढा आहे पानांचा आकार. आळूचे पानाचं आणि सागाचं पान बरोबर. सागाचं पान पण असत असं पण हे झाड जेव्हा वाढेल ना, मग आता ते पाकळ्या करून जाते, त्याच्यात बिया तयार होती आणि ते वाळल्यानंतर मग ते पूर्ण बिया येते याच्यामध्ये. सगळ्या बिया तयार होतात, मोठ्या मोठ्या बिया तयार होतात आणि मग ते हे सगळं पाकळ्या करून त्यातून ह्या बिया तयार होतील आणि मग त्या बिया वाळून जातील. ते सगळं वाळेल, मग फक्त इतकं कट करायचं ते आणि काठी वगैरे ठेवायचं. तर मंडळी, इथं वेगवेगळ्या प्रकारचे वाण पाहायला भेटतात, पण यातून एवढा काही अंदाज लागत नाही. आता प्रत्यक्षात उत्पन्न हे माहीत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहे बा. ही ओंबी खूप जाड आहे. तर मंडळी, हा वैशिष्ट्यपूर्ण वाण वाटलेला आहे. याची ओंबी खूप मोठी जाड आहे बा.
हा वाण आहे NIDW 1149 आणि ओंबी खूप झाड आहे वैशिष्ट्यपूर्ण. हा अजून दाणा भरलेला नाहीये. तर मंडळी सूर्यफुलाचे 2 वाण इथं पाहायला भेटले. या दोन्हींमध्ये मला हा दुसरा वाण जास्त आवडला. त्याचं फुल मोठं आहे आणि उंची देखील जास्त आहे. पहा हे पहा, डोक्याच्या वरती उंची आहे माझ्या. आता माझी उंची आहे 5 फूट 7 इंच आणि हे जवळपास मग 6 फुटाच्या आसपास उंची आहे या सूर्यफुलाची. आणि हे पहा अशी फुलं आहे. आता हा वाण कोणता मी अगोदर दाखवलं, पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. SVSH 527 हा वाण आहे पहा. याचं फुल खूप मोठं आहे, जे मी आत्ताही तुम्हाला मागं दाखवलं पहा. कोंबी केवढी. तर मंडळी इथं हरभऱ्याचे वगैरे बरेचसे वाण दिसतात, पण मी तुम्हाला ते दाखवत याच्यासाठी नाही की ते वाण मलाच पसंत. म्हणजे इथं काय या हरभरा दिसत नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला दाखवावं असं मला वाटत नाही. जिथं चांगलं आहे ते तुम्हाला दाखवतो. आता ही माहिती वगैरे दिलेली आहे, आता इथं प्रत्यक्षात काय झालं काय सांगता येत नाही. काही जळालेत, पाणी कमी भेटलं किंवा काहीतरी मिस्टेक झाली. आणि या बऱ्याचशा भागामध्ये हरभरा आहे. इकडं हिरवळ भाग दिसतोय, काय आहे ते पाहूया. मंडळी हा कुलथी नावाचा प्रकार पहा. आता मला इथं फोटोवरून त्या चवळीच्या शेंगा वगैरे वाटतात, काय इथं पिकावरून पहा काय वाटतंय तुम्हाला. कुलथी म्हणजे चवळीची शेंगे की दुसरा प्रकार आहे, मला सांगा कमेंट करून. इकडे पहा, हा राजमा आहे फुले विराजचा. आणि हे अशा प्रकारचं पीक आहे. शेंगा देखील आलेल्या आहेत. हे पहा, ही शेंग. मंडळी हा राजमा आहे पहा, वरून व्हरायटीज इकडं. आणि हे अशा प्रकारची शेंगा आहे. झाडं एवढंच आहे, पण शेंगा पहा कशा लागल्या. ही फुले सात्विक व्हरायटी आहे पहा, आणि स्पेशली बिस्किटसाठी वापरली जाते. इथं बिस्किट वगैरे आहेत, हे असे बिस्किट बनवले जातात, त्याच्यासाठी ही व्हरायटी चांगली आहे. बकाय का आधी उरान त्यांना तेच करायचं ते पहिल्यापासून अरे हमने ही देख लिया है मतलब वो जो 5 किलो आपको जरूरत है तो हमने ही देख लिया
इथं कंपाऊंड आढळलं पहा. आणि मला वाटतं झटका मशीनची इथं सोय केलेली आहे. तर हे कनेक्टर वगैरे पहा कसे, हेवी मधली तार देखील वेगळ्या प्रकारची, म्हणजे हेवीतली तार वापरलेली आहे त्यांनी. जे आपण क्लच वायर वापरतो ती नाही आहे इथं. म्हणजे याला डुकरं धडकले, काही धडकलं तरी तुटण्याची शक्यता फार कमी आहे. चांगलं वाटलं. तर हे पहा, या तारीला ताण देण्यासाठी हे पहा अशा प्रकारची सिस्टीम आहे. ही वेगळ्या स्वरूपाची गिन्नी मला आढळली. गिन्नी गवत म्हणा किंवा चाऱ्यासाठी वापरणारा हा घटक आहे. चांगला दिसतोय, सोपं आहे कापणीला. त्याला भुरी वगैरे काही दिसत नाही आहे, जेणेकरून हाताला टोचल वगैरे असं काही नाही. कापायला इझी दिसतंय. हे किती कापण्याचं आहे? ठीक आहे, सांगायची माहिती. ही एकच कापणीच आहे, हे ट्रायल मध्ये येते अजून. ट्रायल घेणार प्रक्रिया झाली. हा, याचं बियाणं नाही भेटणार. बियाणे भेटणार की तुम्हाला, त्यासाठी तिथे माहिती भेटेल बियाणे कुठे भेटेल. हां, बियाण्याचं काय भाव असेल? येवाण यांच्याकडूनच न्यावं लागत असतं. काय माहिती आता. तर मंडळी, ही पहा इकडं मका पाहायला भेटली आणि कशा पद्धतीने लावलेली आहे, पेरलेली आहे हे पाहण्यासाठी खास करून आलो होतो. तर हे पहा, इथं छोट्या सऱ्या पाडलेल्या आहेत, त्या देखील नागमोडी केलेल्या आहेत पहा. आणि अशा पद्धतीनं या मकाला पाणी दिलेलं आहे. 2 ओळीमधलं अंतर जवळपास मला वाटतं 2 फूट दिसतंय. आणि 2 ताटांमधलं अंतर साधारणतः 6 इंच 9 इंच असं आहे. आणि ही मका आहे पहा. आता या मकाची उंची किती ती दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, माझी उंची 5 फूट 7 इंच आहे आणि माझ्या उंचीपासून म्हणजे जवळपास डबल उंची या मकाची आहे पहा. हे पहा, कॅमेऱ्याच्या व्ह्यूमध्ये देखील दिसेना एवढी उंच ही मका आहे. हे पहा, अशा स्वरूपाची ही मका आहे. आणि काय पद्धत आहे ते पाहण्यासाठी खास मुद्दाम म्हणून आलो होतो. तर अशा पद्धतीने आहे पहा.
आणि हे पहा असे थोडेसे टप्पे मध्ये पुन्हा गॅप सोडलेले आहेत, हे पाणी देण्यासाठी वगैरे असतील. हे पहा मका आणि मकाची उंची पहा. हिरवीगार मका आहे. आणि हे मला असं वाटतं प्रत्येक व्हरायटी ते विकसित करत आहेत, त्याची आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते स्टिकर्स लावलेले आहेत. फुले वसुधा. तर हे पहा दाणे भरले नाहीत, पण तरी कणीस केवढं मोठं आहे. पत्रकार शिमला मिर्च कलर येत ना तीनमध्ये आहे का? आपण जर टेम्परेचर म्हणजे प्लॉटचं आहे, पाणी कमी झालं का आपण चालू होते ऑटोमॅटिकली. जसं पाणी लागेल तसं ऑटोमॅटिक. जर तुमची कंपनी असेल तर 70 ते 75% सबसिडी कंपनी लागवड असेल वरून औषध मारायचे खाली बटना असेल बटाचं साबून मोठ्या मोठ्या बागेत ऑन करायचं 10 लिटर पाण्यामध्ये तुमचं 1 एकर एरिया स्प्रेइंग करतं 7 मिनिटात. बॅटरीवर चालतं. जसे मोबाईलला बॅटरी असते तशी याची बॅटरी तुम्हाला चार्जिंग डिस्चार्जिंग होते. आणि हा तुमचा एका चार्जिंगमध्ये 2 एकर शेती फवारणी करतो. आणि जो आहे 3 एकर शेती फवारणी करतो. याची बॅटरी साईज जास्त आहे. हा 10 लाखाचा ड्रोन आहे. तर याच्यावरती शेतकऱ्यांना पण 40% सबसिडी त्याच्यावरती. आणि महिला बचत गटांना पण सबसिडी ड्रोन खरेदी करण्यासाठी. तर याची सबसिडीची माहिती तुम्हाला तुमच्या इथल्या कृषी विभागामार्फत सबसिडी आहे. तर सबसिडीची माहितीसाठी तुम्हाला कृषी विभागामार्फत. आणि ड्रोन दीदीमधून महिलांना फुकट ड्रोन आणि फुकट प्रशिक्षण सगळं फ्री आहे. ड्रोन दीदी
सबसिडी आहे ना, शेतकऱ्याला 40% आणि घरात कोणी कृषी पदवीधर असेल तर त्यांना 50% आणि तुमचे फार्मर पडतं सारखं नाही तर नसेल तर 70 ते 75%. पाच फुटला खेळ्या होतील ना, 2-2 फूट मशीनने करता येतं हार्वेस्टर पापडसाठी ते स्पेशल हरिद्रा म्हणून जात आहे. यात कुरकुमीन जो आहे औषधी घटक असतो हरिद्रा तो ह्याच्यात जास्त आहे. नेहमीची आपली जी हळद आहे सेलम वगैरे हळद ह्याच्यात जास्त आहे. अर्थ काढून देतात माहिती पाहिजे कशा रोग होतात. अच्छा हे कल्चर आहे EM द्रावण शेतावर आपल्या पिकांना वगैरे जमिनीतून जे तुम्ही आता विकतचं आणता ना टॉनिक किंवा काय हे करायला हवं तर रासायनिक ऐवजी हे वापरले आहेत तर याच्यातून तुम्हाला जमिनीतलं अन्नद्रव्य पिकाला जास्त मिळतं. आपण जे कुजवलं खत चालेल चालेल चर्चा करायची म्हणजे त्यांना यायचे काही नव्हते चर्चा बरं का त्याला डिस्कस म्हणलं मोबाईल नंबर नाही का? देतो मोबाईल नंबर नाव कमी पडले ना थोडेफार उरले पाहिजे ना फोटो द्यायला तरी शेतकऱ्यांना आगाव एकत्र करू फोटो काढायला लोकांना दाखवलं आमच्या आज जमा जास्त गर्दी आली आपण इन्चार्ज करावे स्टेशनला काय मोबाईलमध्ये बरेच हे तुमचे विद्यार्थ्याचे मोबाईल तुझ्या मोबाईलमध्ये काय एक टॉप शकतो जास्तीचे पाणी तरी आतमध्ये फोटो घेऊ शकतो. आणि कपाशीला वैशिष्ट्य असं कपाशी आपल्याकडे पावसाच्या पाण्यावर लावल्या जातं बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं कसं की ते उघडून जातं आणि मग आपली होती फजिदा हां तर याच्यामध्ये आम्ही कायटोसन नावाचा कंपोनंट टाकलं त्याच्यात वैशिष्ट्य असं ते काय करतो झाडावरती एक ऑइली लेअर तयार करतो ते सुकं देत नाही बरोबर ते सुकं देत नाही ते जास्त दिवस तक धरू देत
रेग्युलर असं नेहमी कांद्यासारखं बेड करा कधी फ्लॅट बेडला लावू शकतात बेड केलं तर उत्तम चांगलं हवा सर्वात चांगलं हां त्याला ते हे मारायचं साईड नाही पण आपण सांगतच नाही हां तर बरं मारायचं नाही आता पैसे करायला हे भारी खात नाही खेड्या गावात गंमत कोणती जॅक्सन व्हरायटी तिचं नाव जॅक्सन आहे बरं का पाहुणे इंग्रज व्हरायटी जॅक्सन सही छोटी फुला मुळा बाबाला विचारावर बाबालाच विचार लागणार ऐकले आपल्याला एक फूट बाहेर आलं अहो ही व्हरायटी इकडे आली खडी बेड अलीकडे खताचं बेड असलं तसंच होतं अगं अरे 2 फूट बाहेर आला हे बा केवढं आहे पा कुडून बर का देऊ अरे तुम्ही असू नका तुम्हाला कळतच नाही उपटन ना ताकद असली तुमच्यात उपटन ना कसा मुळा असू द्या तुमच्या ताकद नाही काय करता मुळे समोरून कसं दिसेल तू हे पहा मुळे केवढा ले पहा बाहेर आलेत जमिनीच्या ऑटोमॅटिक इकडे ही करडई आहे पहा फुले अभिलाषा 30 दिवसात एवढा ली मला वाटतं ही भाजीसाठी दिसते मेथी एलोरा पल्लवी 501 ही मेथी आहे पहा फुले कस्तुरीची तीस ते 35 दिवसात येते 90 ते 100 क्विंटल हेक्टरी दुकान नाही
त्यातला कोणतरी काढून घ्या 2-4 गोष्टी. जाऊन दे एवढं मोठं पानं तरी पाहिले. हा मावशी असं कशामुळे होत ते आता लोक पडले खबर आहे. किती दाखवायला
VIPला देता देताच लई वेळ गेला. तुषार पवारचं अरे मोबाईल मध्ये नका माहिती सांगा ना शेतकऱ्याला. माहिती सांगायची सांगायचं त्यांना. फळायचं मोठे फळ आहे पुढच्या व्हरायटी. सेंटरला नको कधी चालली सेंटरला नको कोणतं सेंटर आणून ते प्रॉपर छोटा नाही ते आणि वडाळी बोईचे ते मयूर हॉटेल ते का त्यांची भाषी तर मंडळी, आपला या वर्षीचा गहू असा आहे पहा, पूर्णपणे थाप बसलाय. या इकडं घास वगैरे आहे आणि अशा प्रकारचा आपल्या या शेतीचा स्टेटस आहे या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये पहा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथंच संपवतोय. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.